ज्ञानातून उसळे तरवारी ती पात, ज्ञानातून उसळे तरवारी ती पात. वेदात मराठे वीर दौडले सात, वेदात मराठे वीर दौडले सात. ज्ञानातून उसळे तरवारी ती पात, वेदात मराठे वीर दौडले सात, वेदात मराठे वीर दौडले सात. वंदन करते. आजच्या या शिवजयंती उत्सवात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करून केवळ महापुरुषांचे स्मरण नाही तर आजचा दिवस त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या व्यवस्थापनाला उजाळा देण्याचा दिवस, यांच्या प्रेरणेने आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. सविस्तर माहिती आपल्याला विजी ककडे सर सांगतीलच. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की राजा शिवछत्रपती कोण, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये रक्तामध्ये शिवछत्रपती हे नाव कोरून ठेवते. अरे मित्रांनो, जे वय केल्या बागडण्याचे होते त्याच वयात माझ्या शिवराय यांनी तलवार हाती घेतली. अश्वारोहण, गजारोहण, भाला, चक्र, पट्टा अशा युद्धशत्रू प्रदेशातून त्यांनी निष्ठून जाण्याची कला शिकली. हे सर्व कोणासाठी? तर माझ्या शिवरायांना जाण होती गरीब जनता आणि रयतेचे रक्षण करण्याची, आणि हे शिकवण होती एका वाघिणीची. ती वाघीण म्हणजे ज्यांच्या पोटी शिवराय जन्मले, राजमाता जिजाऊ. आज 300 वर्ष होऊन गेले तरी शिवाजी हे 3 अक्षरी नाव त्रिलोकाला पूर्ण होता. ही बाब साधी नाही. आजही मनामध्ये कितीही अंधार झाला तर माझ्या शिवरायांचे चारित्र्य हाती घेऊन बघा, मग बघा हा इतिहास कसा भविष्य घडवितो. म्हणूनच मी म्हणतो, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही. माझ्या शिवराष्ट्राय संपूर्ण परिग्रहावर राज्य केले असते. संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मुघलांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. तोरणा, सिंहगड, कोंढाणा यांसारखे बळकट किल्ले मिळवले. अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब यांसारख्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. याच्या लग्नाच्या गडबडीत होता. तानाजीला वाटले महाराज आणि आईसाहेब यांना लग्नाला बोलवावे, म्हणून शेलार मामाला बरोबर घेऊन लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले. शिवराय म्हणाले, आम्ही काय राहावे लग्नाला येऊ शकणार नाही, कारण की आम्ही जातीने कोंढाण्याचे काम घेऊन जाणार आहोत. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, महाराज तानाजी जिवंत असताना जीवाच्या कामगिरीसाठी आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. स्वराज्याच्या कल्याणासाठी तानाजीने आपल्या मुलाचे लग्नही बाजूला ठेवले आणि तानाजी व सूर्याजी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन कोंढाण्याचे कामगिरी. जन्म झाल्यानंतर एक आख्यायिका आहे की जिजाऊंनी शिवनेरीवरती असणारी शिवाई देवी यांच्याकडं एक प्रार्थना केली होती की मला एक बलवान पुत्र व्हावा, आणि हा पुत्र जन्मला आणि त्यामुळं त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. तोफा कडाडल्या, सनई वाजायला लागले, चौघडे वाजायला लागले, आसमानात आनंदाची उधळण झाली. आणि कारण जिजाऊंच्या पोटी राजा जन्मला आणि मा जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्या वरती अनेक उत्तम संस्कार केले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडवून दिलं. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि त्याची तशी घोडदौड देखील सुरू झाली. शिवाजी महाराज लहानपणापासूनच खोडकर आणि धाडसी स्वभावाचे होते आणि यांना जिजाऊ कायम म्हणजे काय करायच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत. जिजाऊ त्यांना म्हणत, शिवबा तुझा जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झालेला नसून गोरगरिबांना, रंजल्या गांजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला. किंवा पदवीधर सुद्धा डोकं वापरून काम करू शकत, अफाट बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे.
म्हणजे त्यांचं जे तर्कशास्त्र होतं, त्यांचं जे मानसशास्त्र होतं, त्यांचं जे लॉजिक होतं, हे सगळं आपण पाहिलो की त्या काळात. परवा मी सहलीला गेलो होतो रायगडला. सगळ्यात शेवटी गड चढणारा मी होतो आणि मग सगळे कंटाळ्यासारखं थकल्यासारखं, हवं आता केव्हा येतं आलं वाटतं, आता केव्हा येतं आलं वाटतं, आता केव्हा येतं आहे. आणि हे सगळं रस्ता असताना, पायऱ्या असताना आमची अवस्था झाली होती. आणि 300-350 वर्षापूर्वी आपण जाऊन विचार करा की सहज वरती जायचे, सहज खाली यायचे, सगळं सैन्य, महाराज वगैरे सगळे. लोकांना सांभाळायचं कसं, लोकांना एकत्रित कसं करायचं, लोकांना नजरेची भाषा कशी समजली पाहिजे, आपलं मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे, लोकशाही कशी असली पाहिजे, याची सगळा पाया शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये घातला. आजच्यासारखं न्याय, प्रलंबित न्याय त्यांच्याकडे नव्हता, तात्काळ न्याय होता. आणि ते न्याय देत असताना समोर कोण आहे याचा मुलाहिजा शिवाजी महाराज अजिबात ठेवत नसत. ही अशी गुण महाराजांच्याकडून मरेपर्यंत आपण घेण्यासारखी आहेत की चुकीला चूक आणि खऱ्याला खरं, बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत आणि ताकद ही असावी लागते. आणि ते महाराजांच्याकडे होतं म्हणून महाराज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती राज्य अजूनही करतात.